ऐतिहासिक वाघनखं आणि शस्त्रांचं प्रदर्शन कोल्हापुरात भरवण्यात आलंय। उद्या मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। उद्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरकरांना जी उत्सुकता लागून राहिलेली होती त्या ऐतिहासिक वाघनख्या कोल्हापुरात कधी येणार त्याबाबतची या वाघनख्या ज्या आहेत त्या कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर आता याचं प्रदर्शन जे आहे ते खुलं होणार आहे। या ठिकाणी ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणच्या लक्ष्मी विलास पॅलेस म्हणजेच शाहू जन्मस्थळावर या वाघनख्या ज्या आहेत त्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहेत आणि याच प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकरांना या वाघनख्या ज्या आहेत ऐतिहासिक वाघनख्या ज्या आहेत त्या पाहता येणार आहेत। तर लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामधून या वाघनख्या ज्या आहेत ते भारतामध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक शौर्यगाथा जी आहे ती कुठेतरी इतिहास जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। ठिकठिकाणी आपण सगळं दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय। सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये असणार आहे। त्याचबरोबर मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या सगळ्या प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। शिवशस्त्र शौर्यगाथा ही जी संपूर्ण प्रदर्शनाची थीम आहे त्या थीमच्या अंतर्गत हे सगळं प्रदर्शन जे आहे ते भरण्यात आलेलं आहे आणि हे उद्घाटन जे आहे ते झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकरांना या ठिकाणी जी शस्त्र असतील मराठाकालीन शस्त्र असतील ती पाहता येणार। ही सगळी तयारी जी आहे ते आपण पाहतोय की शाहू जन्मस्थळावरची ही सगळी तयारी आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन खुलं झाल्यानंतर ऐतिहासिक वाघनख्या ज्या आहेत त्या कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।